नमस्कार. मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. मी पुणे आणि औरंगाबाद दोन्ही ठिकाणी प्रॅक्टिस करतो. तुम्ही माझा हा जो यूट्यूब चॅनल ज्यावर हा व्हिडिओ बघताय, याला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद देता आहात, शेअर करता आहात, लाईक करता आहात, सबस्क्राईब करत आहात, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आजचा विषय आपला असा आहे की गेल्या काही दिवसांमध्ये अनेक असे प्रश्न आले, ज्यांनी सल्ल्यासाठी फोन केले त्यांचे प्रश्न होते, काही आमचे वैयक्तिक कामातले प्रश्न होते. ते असे की विषय त्यावर न घेतलेला आहे की घर मालक आणि भाडेकरू यांच्यातले वाद. आता कसं आहे, घर मालक हा शेवटी मालक आहे आणि भाडेकरू आहेत. तो भाड्यानेच राहतोय, तो भाडं देऊनच राहतोय, त्याची मालकी सिद्ध होतच नाही. मालकी मालकाचीच असते. पण तरी वाद होत असतात, अनेक कारणांनी वाद होत असतात आणि ह्या वादाअंतर्गत अनेक खटले न्यायप्रविष्ट होतात आणि त्याच्यातनं कायदेशीर कारवाई होत असते. तर या विषयाला अनुसरून मी आज हा व्हिडिओ बनवतोय. किंवा घर मालकाने भाडेकरूला जागा भाड्याने दिली. आता याच्यात दोन प्रकारच्या जागा असतात. एक रहिवासी असते आणि एक व्यावसायिक असते. कमर्शियल प्लेस अँड रेसिडेन्शियल स्पेस अशा दोन देता येतात. आता याच्यातही परत हे जे भाड्याने देणं, याच्यात दोन प्रकारचे भाड्याचे प्रकार आहेत. एक तर आहे नवीन सुधारित कायद्यानुसार, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये नवीन सुधारित कायद्यानुसार लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट, म्हणजे तात्पुरता निवासासाठी किंवा तात्पुरत्या वापरासाठीचा करार, भाडे करार, जो कमीत कमी अगदी 1 महिन्यापासून ते जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत म्हणजे 60 महिन्यापर्यंत करता येतो. याची नोंदणी करणं कंपल्सरी असतं. अनोंदणीकृत करार जे आहेत त्यांना फारसा कायदेशीर महत्त्व नाही आणि त्या आधारे तुम्ही न्यायालयात जरी गेलात तरी तुमच्या बाजूने निर्णय लागणं अवघड आहे. त्यामुळे लिव्ह अँड लायसन्स करार नोंदणीकृत जर असेल तर त्याच्यात घर मालकाला खूप मोठा दिलासा आहे. त्या घर मालकाला कायद्याचा खूप मोठा पाठिंबा आहे आणि घर मालकाला च्या सुरक्षिततेची हमी हा कायदा घेतो. लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट या कायद्याअंतर्गत जर तुम्ही तुमची रहिवासी मालमत्ता जर एखाद्या माणसाला भाड्याने दिली असेल आणि त्याचा तो करार तुम्ही नोंदणीकृत केलेला असेल आणि उद्या जर तो भाडेकरू जर तुमची जागा सोडत नसेल तर तुम्हाला ती जागा त्वरित खाली करून मिळण्यासाठी या कायद्यामध्ये तरतूद आहे की असे वाद जे आहेत घर मालकाचे, ज्याच्यात भाडेकरू सोडत नाही आहे लिव्ह लायसन्स ॲग्रीमेंटमधनं, सो ते कॉम्पिटंट अथॉरिटी नावाची एक वेगळं ट्रिब्युनल न्यायालयाने किंवा ज्युडिशियरीने तयार केलेलं आहे. तिथे न्यायाधीशच बसलेला असतो आणि तिथे तुम्ही हा जर खटला दाखल केला तर हा खटला साधारणतः तुमचा 3 ते 5 महिने 6 महिने मॅक्सिमममध्ये निकाली लागतो आणि यात 90% वर खटले घर मालकाच्या बाजूने लागतात आणि तुम्ही घर खाली करून घेऊ शकता. पण हाच कायदा आणि हेच सगळं तुम्ही जर कमर्शियल प्रॉपर्टीसाठी जर असेल आणि कमर्शियल तुमचं शोरूम असेल, दुकान असेल किंवा ऑफिस असेल किंवा फॅक्टरी असेल, असं काही जर असेल आणि ते जर तुम्ही लिव्ह अँड लायसन्सने जर दिलं असेल आणि लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट नोंदणीकृत असेल, रजिस्टर्ड असेल, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईलच. पण हे असे जे खटले आहेत, असे जे वाद आहेत,
हे सक्षम अधिकारीकडे किंवा कॉम्पिटंट अथॉरिटीकडे न जाता याच्या ज्युरिस्डिक्शन किंवा याचे अधिकार दिवाणी न्यायालयाला आहेत आणि दिवाणी न्यायालयातही अशी प्रकरणं लवकरात लवकर मार्गी लागू शकतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट रजिस्टर करणं फार गरजेचं आहे. आता याच्यात परत सरकारने एक खूप मोठी सोय दिली आहे की लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट तुम्ही ऑनलाईन करू शकता. म्हणजे तुम्हाला नोंदणी करायला सब रजिस्टर ऑफिसला जायची गरज नाही, तुम्हाला वकील लावायची गरज नाही, तुम्हाला इतर ड्राफ्टिंगसाठी कुणाकडे जायची गरज नाही. कारण की सरकारने याच्यात अटी आणि शर्ती या नियम करून ठेवलेले आहेत, रेडीमेड अटी शर्ती आहेत. आणि या अटी शर्ती आहेत तिथे नाव टाकलं जातं, ऑनलाईन फोटो घेतल्या जातात, ऑनलाईन ठसे घेतल्या जातात. आधार कार्डशी आधारित हे सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड आणि तुमचा अंगठ्याचा ठसा घेतला की हा करार नोंदणीकृत होतो आणि याच्या कॉपीज तुमच्या वैयक्तिक ईमेलवर तुम्हाला येतात. पण अशा प्रकारचे करार, ऑनलाईन करार हे खूप सुरक्षित असतात रहिवासी जागांसाठी, रेसिडेन्शियल प्रिमाइससाठी. त्याचं कारण असं आहे की रहिवासी इमारतींमध्ये फार जास्ती भाडेकरूही फार जास्ती राहत नाही. मोठ्या शहरांमध्ये तर लोकांच्या बदल्या होत असतात, IT वाले लोक बदली होऊन जात असतात. तर त्यामुळे तिथे एवढा त्रास नाही आहे, ते लवकर सुटतात. पण कमर्शियल प्रॉपर्टी जर असेल आणि जिथे तुम्हाला कॉम्पिटंट अथॉरिटी किंवा सक्षम अधिकारीकडे दाद मागता येणार नसेल आणि व्यावसायिक वास्तू ज्या असतात, कमर्शियल प्रॉपर्टीज, या खूप जास्त किमतीच्या असतात. त्यामुळे इथे जो भाडेकरू येतो तो न सोडण्याची शक्यताही वाढते किंवा तो परत भाडेवाढ करून घेऊ शकतो आणि परत लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट रिन्यू पण करू शकतो. तुम्ही रिन्यू जर करणार असाल भाडेकरूला तर दर 5 वर्षांनी पुढच्या 5 वर्षासाठी रिन्यू करू शकतात. त्याला कुठलाच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला धोका नाही. सो मिळकतीची किंमत जास्त असल्यामुळे आणि तुम्हाला अशा टाईपचे खटले न्यायप्रविष्ट म्हणजे रेग्युलर दिवाणी न्यायालयात जातात, त्यामुळे जोखीम खूप जास्त असते. त्यामुळे ऑनलाईन जे ॲग्रीमेंट आहे याला लिमिटेशन्स आहेत, याच्यातल्या अटी शर्ती फिक्स आहेत. त्यामुळे तुम्हाला वाढीव अटी शर्ती टाकता येत नाहीत. आणि जेव्हा रिस्क भाडेवाढ असते, भाडेवाढही नियमित असते. जर तुम्हाला असं करायचं असेल तर अशी लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट तुम्ही चांगल्या वकिलांकडनं ड्राफ्ट करून घ्या आणि ते नोंदणीकृत करा. कारण की कमर्शियल प्लेससाठी मोठ्या प्रॉपर्टी जेव्हा तुम्ही बँकेला देताय, एखाद्या मोठ्या कन्स्ट्रक्शन हाऊसला देताय, एखाद्या मोठ्या लिमिटेड कंपनीला तुमची जागा भाड्याला देताय किंवा एखाद्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीला तुम्ही तुमची अख्खी बिल्डिंग भाड्याने देताय, अशा वेळेस तुम्हाला टेलर मेड म्हणजे वैयक्तिकरित्या अशा लागणाऱ्या अटी शर्ती त्याच्यात टाकाव्या लागतील. त्याच्यात खूप जास्त तरतुदी करावी लागतील तुमच्या सुरक्षेच्या, भाडेवाढीच्या. तिथले मेंटेनन्स आहेत, तिथले इलेक्ट्रिसिटी बिल आहे, तिथलं सिक्युरिटीचे चार्जेस आहेत, तिथलं पाण्याचं बिल आहे, तिथलं पार्किंगचे प्रकार आहेत, तिथला इतर मेंटेनन्सचा खर्च आहे, एक्सटर्नल बिल्डिंगचे जे ग्लास फसाड असतात ते क्लिनिंगचे चार्जेस आहेत. असे अनेक प्रकार त्याच्यात असतात. सो या सगळ्या अटी शर्ती टाकायला तुम्हाला तो ॲग्रीमेंट असा वैयक्तिकरित्या ड्राफ्ट करून घ्यावा लागेल आणि तो असा सविस्तर मोठा 40-50 पानांचा तो लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट तयार होतो. त्याच्यात छोटे छोटे मुद्दे सुद्धा, सुरक्षिततेचे जे मुद्दे असतात ते कव्हर केलेले असतात.
आणि मग तो रजिस्टर होतो. त्याच्यानंतर एक अजून प्रकार असतो लीज. सो कुठलाही भाडं जर 5 वर्षाच्या वर जर तुम्ही भाड्याने देणार असाल, नॉर्मली बँका ज्या असतात किंवा मोठे फ्रँचायझी जे असतात, त्यांना अशा भाडेतत्वावरच्या ज्या मिळकती आहेत त्या 10 वर्ष 15 वर्ष अशा काळासाठी हव्या असतात. सो त्या केसमध्ये तुम्हाला लीज डीड करावी लागते आणि ही लीज डीड परत तुम्हाला नोंदणीकृत करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी सविस्तर अटी शर्ती त्याच्यात टाकाव्या लागतात. आणि हे सगळे जे कमर्शियल आहे किंवा लीज डीड आहेत यांचे जे वाद आहेत हे दिवाणी न्यायालयात तुम्हाला दाद मिळू शकते. तुम्हाला सोप्या रीतीने करायचं असेल तर फक्त रेसिडेन्शियलच्या लोकांना म्हणजे मध्यम गृहवर्गीय लोक आहेत त्यांना लवकरात लवकर मिळकत खाली करून मिळावी आणि त्यांना परत भाड्याने देऊन त्याच्यातून उत्पन्न घेता यावं म्हणून सक्षम अधिकारीची तिथे बसवलेलं आहे. त्याचं नवीन एक ट्रिब्युनल टाईप सुरू केलेलं आहे जिथे तुम्हाला फास्ट ट्रॅक लेवलला न्याय मिळू शकतो. मी आशा करतो की तुम्हाला हे जागा मालकाचे खरेदी भाडेकरूचे वाद जे आहेत ते कसे असतात याच्यावर लक्षात आलेलं असेल. आता याच्यात तुम्हाला पुढची गोष्ट अशी आहे की मी 2 विषय एकत्र करतोय. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे. की वाद जर झालेच तर जागा मालकाचे अधिकार काय? वाद जर झाले तर लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट असेल, रेसिडेन्शियल असेल तर जागा मालक त्या जागेचं मीटर, वीज पुरवठा बंद करू शकतो, पाणी पुरवठा बंद करू शकतो आणि तुम्हाला त्या जागेतनं काढायची त्याची अधिकार असतात. ज्या दिवशी लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट संपतो आणि जर तो जर रिन्यू केला नाही तर तुम्ही तिथे ट्रेसपासर म्हणून तुम्हाला तुमची गणना होते. ट्रेसपासर म्हणजे एखाद्याच्या मिळकतीमध्ये गैरकायदेशीरपणे शिरणारा माणूस, हा गुन्हा होतो. तुमच्यावर ट्रेसपासर म्हणून तो तुम्हाला बाहेर काढू शकतो. पण हाच जर प्रकार कमर्शियल प्रॉपर्टी असेल किंवा लीजची जर केस असेल तर जागा मालकाला नक्कीच भाडेवाढ मागता येते, पेनॉल्टी मागता येते, अनेक ठिकाणी दुप्पट भाडं वसूल करण्याची सवलत, टर्म्स कंडिशन टीप टाकलेली असते, अटी शर्ती टाकलेल्या असतात. पण जर वाद झाला आणि वाद जर न्यायप्रविष्ट जर झाला तर तुम्हाला त्या प्रॉपर्टीचे वीज कनेक्शन कट करणं किंवा पाणी कनेक्शन कट करणं असे प्रकार जागा मालकाला करता येणार नाहीत. तिथे तुम्हाला कायद्याचं बंधन आहे. तुम्हाला अशा प्रकारचे जर निर्णय घ्यायचे असतील, काम करायचे असतील तर तुम्हाला न्यायालयाकडनं तशी ऑर्डर लागेल तरच तुम्ही ते करू शकाल. मला असं वाटतं की मी याबद्दल बऱ्यापैकी सविस्तर बोललो आहे. त्यामुळे नोंदणीकृत लिव्ह अँड लायसन्स करणं किंवा रजिस्टर्ड लीज डीड करणं हे कधीही घर मालकाच्या फायद्याचं आहे. त्यामुळे नोंदणीकृत कागदपत्र दस्त करत जा आणि स्वतःला सेफ ठेवा, हा माझा सल्ला राहील. वैयक्तिक सल्ल्यासाठी तुम्ही फोन करू शकता. त्याची सल्ला फी नक्कीच आकारल्या जाते, हे लक्षात ठेवा. आपण परत एकदा नवीन विषयावर बोलण्यासाठी लवकरच भेटूयात. तोपर्यंत सुरक्षित रहा, आनंदी रहा. नमस्कार.